एक महत्त्वाची बातमी बघूयात। बारामतीच्या बोरकरवाडीतल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक काकांच्या नावाचा उल्लेख केला। त्यामुळे अजितदादांच्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। काकांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे काही चालत नाही असं वक्तव्य त्यांनी केलं। त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनेक कार्यकर्त्यांनी निवेदनं दिली होती आणि या निवेदनातील रस्त्याच्या कामाबाबत सांगताना काकांचा उल्लेख त्यांनी केला। अजित पवारांचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनीच हसून त्याला दाद दिली। तर काल रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत शेजारी बसले होते ते दोघे जण आणि त्यामुळे त्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली। कोण राहिलेला असेल तर त्याला हे करा। आणि काका कुतुळ मी मगाशी एक रस्त्याच्या बद्दल सांगितलेलं आहे, त्याच्यात सहकार्य करा। मी बीडीओला सांगितलंय, मी तहसीलदारला सांगितलंय, मी पीआयला सांगितलंय। काकालाही म्हणलं विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही। म्हणजे काका कुतुळाला नाहीतर लगेच दादा घसरले, कुणावर घसरले नाही। पुन्हा पाहूया बातमी छत्तीस जिल्ह्यांची। राज्यातील विशेषतः मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरातील रखडलेल्या आणि अर्धवट अवस्थेतील गृहप्रकल्पांमुळे हजारो खरेदीदार आजही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत। राज्यात नोंदणी झालेल्या 50,000 गृहप्रकल्पांपैकी आतापर्यंत फक्त 15,647 प्रकल्प पूर्ण झाल्याचं स्पष्ट झालंय। हे प्रमाण फक्त 30% आहे। यापैकी अनेक प्रकल्प व्यापगत झाले असून ती आकडेवारी सुद्धा लक्षणीय आहे। एसटी बसमध्येच बंद पडल्यास त्याच तिकिटावरती कोणत्याही इतर एसटी बसमधून प्रवास करता येणार आहे। वातानुकूलित शिवशाही किंवा शिवनेरी बसमधून प्रवास करण्याची मुभा दिली गेली आहे। हा नियम एसटी महामंडळाने लागू केल्यामुळे प्रवाशांना त्रास कमी होणार आहे। इमारतीचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ती राहण्यायोग्य असल्याबाबत नियोजन प्राधिकरणाकडून भोगवटा प्रमाणपत्र दिलं जातं। मात्र भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही बरीच कामं अपूर्ण असल्याचा अनुभव रहिवाशांना येतो। भोगवटा प्रमाणपत्र जारी झालं की विकासकाला पुनर्विकास प्रकल्पात रहिवाशांचं भाडं बंद करता येतं। राज्यातील सर्वच धर्मादाय रुग्णालयांच्या कारभारावरती थेट नजर ठेवण्यासाठी 186 आरोग्य सेवकांची नेमणूक केली जाणार आहे। बड्या रुग्णालयात पैसे घेतल्याशिवाय सेवाच मिळत नसल्याचा प्रकार पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामुळे चव्हाट्यावर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे। केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, अमळनेर, धरणगाव आणि पाचोरा या रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांसाठी सुविधांवरती भर देण्यात आलाय। यासाठी जळगावला 147 कोटींचा निधी देण्यात आलाय। केईएम, सायन, नायर आणि कुपर या महापालिकेच्या प्रमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांचा तुटवडा लवकरच भरून निघणार आहे। महापालिका एमपीएससी मार्फत 700हून अधिक डॉक्टरांची भरती करणार असल्याचं सांगितलं जातंय आणि ही भरती प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक इत्यादी पदांसाठी केली जाणार असून ती पूर्ण वेळ स्वरूपात असणार आहे। लातूर शहरातील रिंग रोड परिसरातील औराथाई स्पामध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला। या कारवाईत परप्रांतीय 5 तरुणींची सुटका करण्यात आली। या प्रकरणी स्पा सेंटरच्या मॅनेजरसह 3 अटक करण्यात आली आहे। मावळातील देहू रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत खंडणीसाठी व्यापाऱ्याला धमकावणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली। धमकी दिल्यानंतर या व्यापाऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला। यानंतर पोलिसांनी राजा पिल्ले या आरोपीला बेड्या ठोकल्यात। उमरेड इथल्या एमपीएम कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटातील जखमी कामगारांवरती ओरियस इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस इथे उपचार सुरू आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी प्रत्यक्ष भेट देऊन या कामगारांच्या उपचाराबद्दल डॉक्टरांकडून माहिती घेतली। रुग्णांच्या उपचाराची माहिती घेताना नागपूरमध्ये स्किन बँकेची नितांत आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांना स्किन बँक साकारण्याबाबत निर्देश दिले। वरिष्ठ नागरिकांसाठी सवलतीतील रेल्वे प्रवास सुविधा बंद करण्यात आली आहे। या माध्यमातून गेल्या 5 वर्षात रेल्वेची सुमारे तब्बल 8,911 कोटी रुपयांची कमाई झाली आहे। मात्र या कमाईमुळे 31 कोटींहून अधिक वृद्ध प्रवाशांना त्यांच्या तिकिटांसाठी जास्त पैसे मोजावे लागलेत। पालघर जिल्ह्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या केळवे समुद्रकिनारी पर्यटन उद्योग विकास संघ आणि केळवे ग्रामपंचायतीच्या सहकार्यानं 18 ते 20 एप्रिलच्या दरम्यान केळवे बीच पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे। यावेळी 25 ते 30 हजारांहून अधिक पर्यटक भेट देतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय। मुंबईचं हरित क्षेत्र वाढावं तसंच पर्यावरण संतुलनासाठी महापालिकेनं कुर्ला, पवई, बोरिवली इथे 4 एकर भूखंडावरती पारंपरिक आणि मियावाकी अशा दोन्ही पद्धतीनं वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला। तिथे 3,500 वृक्षांचं पारंपरिक पद्धतीनं रोपण करण्यात येणार आहे। त्यामुळे काही प्रमाणात हरित क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे। नागपूर जिल्ह्यातील उमरेड इथे एका खासगी कंपनीत झालेल्या स्फोटात 5 कामगारांचा मृत्यू झाला होता तर 8 कामगार जखमी झाले होते। जखमींवर ओरियस रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान रुग्णांची भेट घेत जखमी कामगारांवरती योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डॉक्टरांना दिल्या।
मुंबई नाशिक महामार्गावरील वडपे ते खारेगाव हा 8 पदरी रस्ता आणि उड्डाणपुलाच्या कामाची शिवसेना नेते प्रकाश पाटील आणि आमदार शांताराम मोरे यांनी पाहणी केली. संथ गतीनं काम सुरू असल्यामुळे शांताराम मोरे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. बिहार इथल्या महाबोधी बुद्ध विहार बौद्ध बांधवांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून स्वाक्षरी अभियान राबवलं जात आहे. दरम्यान 16 आणि 17 एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर बिहारमध्ये आंदोलन छेडणार आहेत. गेल्या 3 महिन्यामध्ये भाजीपाला आणि शेतीमालाचे दर प्रचंड कोसळले. त्याविरोधात आरपीआयनं कुर्डुवाडी बाजार समितीत आंदोलन केलं. कांदा, वांगी, बटाट्यांचे हार घालत शासनाचा निषेध करण्यात आला. चांदवडच्या ग्रामीण भागात अवकाळी पाऊस बरसला. पावसामुळे गहू, कांदा आणि द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं. शिरवाडे आणि वणी भागाला पावसाचा सर्वाधिक फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलं. अवकाळी पावसामुळे आंबा, डाळिंब आणि द्राक्षांना मोठा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. येवल्याच्या ग्रामीण भागाला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपलं. राजापूर, पन्हाळ साठे भागात तुफान गारपीट झाली. शेतांमध्ये गारांचा खच पडल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. मावळमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. गारपिटीसह झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. चोपडा तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. काढणीला आलेली केळी जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलं. या पावसामुळे आंबा, फुलपिकं, उन्हाळी बाजरी यासारख्या अनेक पिकांचं नुकसान झालंय. जळगाव तालुक्यातील आमोदा, गाढुदासह चोपडा तालुक्यातल्या धानोरा, माचला या परिसरात इतर गावात अवकाळी पावसासह हलकी गारपीट झाली. पिकं धोक्यात आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. हिंगोलीमध्ये उन्हाच्या कडाक्यात वाढ झाली आहे. त्यामुळे दुग्ध व्यावसायिकांनी म्हशींना गारवा निर्माण होण्यासाठी पाण्याची सोय केली. त्यामुळे म्हशींचा दूध देण्याच्या क्षमतेत सुद्धा वाढ झाली आहे. चिपळूण बायपास रोडवरील बायपास रोड ते लाईफ केअर हॉस्पिटल या रोडवरती कचऱ्याचे ढीग साचलेत. या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे प्रवाशांना आणि स्थानिक नागरिकांना दुर्गंधीला सामोरं जावं लागतंय. विशेष म्हणजे मिरजोळी ग्रामपंचायतीनं फलकाद्वारे इथे कचरा टाकू नये अशी सूचना दिलेली असून सुद्धा फलकाखालीच कचऱ्याचा ढीग साचला. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी होतीये. कार्यक्रमात बाबासाहेबांच्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या विचारांचा जागर करण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहरामध्ये महापालिकेकडून 25 ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे. मात्र महापालिका प्रशासनाला आतापर्यंत फक्त चाफेकर नगर इथे आपला दवाखाना कार्यान्वित करण्यात यश आलंय. असं असताना उपचार घ्यायचे कुठे असा सवाल नागरिकांना पडलाय. नीता अंबानींनी साई मंदिरात जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. धूप आरतीला हजेरी लावत त्यांनी प्रार्थना केली. जळगाव तालुक्यातल्या नशिराबादेत खंडेराव महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्तानं 12 गाड्या उन्ह्याची परंपरा पार पडली. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. गेल्या 2 शतकांपासून आजही ही परंपरा अखंड चालते. सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यातील प्रमुख सूत्रधारांपैकी एक असलेल्या तहबूर राणाची दिल्लीतील एएनआय मुख्यालयात चौकशी सुरू आहे. दरम्यान एनआयए राणाचे डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधाची चौकशी करतायत.